तर तुम्हा सर्वांसाठी थंबनेल पाहून तुम्हाला कळालंच असेल 20-25 किलोची बॅग घेऊन मी चाललो तरी कुठं तर चाललो इथे बघू शकता तुम्ही कुठं नमस्ते जय अंबे जय श्री महाकाल सालाबादप्रमाणे याही वर्षी मी माझ्या गुरु महाराजांच्या घरीच म्हणजे आई साहेबांच्या दरबारात आलेलो आहोत आणि आई साहेबांची मूर्ती बघून तुम्हाला तर कळालंच असेल की मी कोणाच्या घरी आलेलो आहोत आणि मी माझ्या गुरु महाराजांच्या घरी यासाठी आलेलो आहे की सालाबादप्रमाणे चैत्र चौदाचा छबिना आणि चौदाच्या छबिन्याची धमाल काय असते धमाल छबिन्यातली धमाल गाडीतली धमाल गडावर जायच्या आधीची धमाल आणि आईसाहेब कशा निघतात घरातून त्यांच्या निवासस्थानातून आईसाहेब गडावरती कसे जातात कशा प्रकारे जातात सगळं शास्त्रोक्त पद्धत आणि सर्व पूजापाठ भगत पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जय आंबे नमस्कार जय अंबे जय श्री महाकाल मी श्री महंत ऋषिकेश नंदगिरी या वर्षी सुद्धा 2026 चैत्र 14च्या दिवशी भगवती छबिन्याला निघाली आहे। आता आम्ही निघालोय गडावरती आई साहेबांना घेऊन आणि आपण सुद्धा 1 तारखेला चैत्र शुद्ध 14ला दुपारी 3:30 वाजेला शिवालय तीर्थावरती या कारण त्या दिवशी प्रत्येक खानदेशवासियाला जगदंबा दर्शन देण्यासाठी सज्ज असते। आपण नक्की या। जय श्री महाकाल जय अंबे जय श्री महाकाल। काही भाविक भक्तांना काय वाटलं होतं की अरे तुम्ही आले तर जत्रा होणार नाही अरे तुम्हीच काय तर मी सुद्धा आलो आणि हे गुरु महाराज सुद्धा नसले तरी ही जगदंबा तिची जत्रा छान आणि उल्हासात आणि उत्साहात पार करून घेत असते। अरे तुम्ही नाही आले म्हणून जत्रा होणार नाही असं नाही किंवा मी जरी नाही आलो जत्रा होणार नाही असं नाही जत्रा होणारच आणि तिची इच्छा असते तर तिच्या जत्रेला कोण यावा आणि कोण नाही यावा। जय अंबे जय तर तुम्हा सर्वांसाठी थंबनेल पाहून तुम्हाला कळालंच असेल 20-25 किलोची बॅग घेऊन मी चाललो तरी कुठं तर चाललो इथे बघू शकता तुम्ही कुठं चाललोय। चला तर मग मी येतोय तुम्ही पण या 1 एप्रिल वणीगडावरती छबिन्याला नक्की या। जय आंबे जय श्री महाकाल। नमस्ते जय अंबे जय श्री महाकाल। तर अशा प्रकारे आम्ही गाडीत बसलेलो आहे माझ्यासोबत माझा शिष्य पण आहे कृष्णा म्हणून शिष्य आहे तो सुद्धा येत आहे छबिन्याला आणि आमचा परिवार म्हणजेच ऋषिकेश नंदगिरी महाराजांचा परिवार जोगती संप्रदायातून ऋषिकेश महाराज माझे गुरु आहेत आणि सर्व संप्रदायातून ऋषिकेश महाराज माझे गुरु आहेत आणि जसे माझे गुरु आहेत तसं मी पण देखील एक गुरु आहे कृष्णा पण जोगती संप्रदायातून आहेत। तर महाराज आपण गाडीत बसलेले गाडीत एकदम सॉफ्ट आहे एकदम मस्त गाडी आहे दादांची आणि आता आई साहेब माझ्या बाजूला बसले माझं परम भाग्य की आई साहेबांच्या बाजूला मी बसलो आई साहेबांच्या सीटावरती मी बसले हे माझं नशीब आहे हे माझं नशीब नाही आहे पण तिची इच्छा आहे तिच्या बाजूला मी बसलो आणि तिच्या छबिन्याला मी येतोय म्हणून तिची इच्छा असेल तरच सर्व होतं नाही तर काही होत नाही। आता महाराज तुम्हाला जसं बोलतील जरा गुरु नमस्कार जय अंबे जय श्री महाकाल। म्हणजे किती भारी वाटतंय ना की आपलं एक परम भाग्य असतं की आपल्या शेजारी
आईसाहेब बसलेले आणि काय त्यांचा थाट असतो भगवतीचा, जगत जननीचा, की ती आपल्या बाजूला बसते आणि आपण सर्वजण लेकरांना ती घेऊन चालते. एका आईसोबत जाण्याची मजाच काय ती वेगळी असते. आणि माझं लेकरू माझ्यासोबत आहे, माझा नातू माझ्यासोबत आहे आणि आमचा श्री गाडी चालवतो आहे. हॅलो श्री, जय श्री महाकाल. आणि आता आम्ही मज्जा करत जाणार आहे. आम्ही अंबाबाई ओ मायमनी अंबाबाई, गडवरली अंबाबाई व मायमनी अंबाबाई. तू ना पायरीले नारळ हो मायमनी अंबाई उदर उद जगदंबा उद. आणि सगळ्यांनी 1 तारखेला म्हणजे 1 एप्रिलला यायचं विसरायचं नाहीये. 31 ला देखील या. 31 तारखेला पण भजनांचा कार्यक्रम आहे. आणि कुठे असतो आपण? तर आपण सुरत निवासला असतो. मनोजचा नंबर पण आहे सगळ्यांकडे, माझा नंबर पण आहे. तुम्हाला काहीही अडचण वाटली तुम्ही बिंदास फोन करू शकतात. गडावर सर्वांनी या, भगवतीचा आशीर्वाद प्राप्त करा. बघा, आईशिवाय खरंच कोणी नसतं आपल्याला. ही जगदंबाच एकमेव आपल्याला तारणारी आहे. तर आपण सगळ्यांनी लवकरात आणि लवकर आए सो एन्जॉय करे, नाही आए सो पस्ताय. हा, ही पण एक गोष्ट. पण एक असतं ना की भगवतीचा म्हणजे मनोज हा. बाळा, एक गोष्ट असते की असं माझे गुरु महाराज सांगतात, आचार्य महंत श्री कालिकानंदजी महाराज सांगतात नेहमी मला, की झाडाचं पान हले जगदंबाची सत्ता. झाडाचं पान हले जगदंबाची सत्ता. तर कोणी तिच्या दरबारात यावं आणि कोणी तिच्या दरबारात येऊ नये हे ठरवणारी सर्वस्व भगवती आहे. बाकी सर्व जगदंबेची इच्छा. आणि हा छबिना अगदी यशस्वीपणे पुढे नेण्यास माझी भगवती समर्थ आहे. आणि गुरु परंपरा निभवण्यात त्यासाठी चेला एकनिष्ठ लागत असतो. अरे आज ज्याच्या फांदीत नव्हते त्याच्या फांदीवर बसणारे चेले कधी गुरु परंपरा टिकू शकत नाही. म्हणून आज आपला खरा परिवार आई साहेब घेऊन चालले आहेत. जय माताजी. आणि सुंदर अशी पूजा होते आहे. म्हसोबा महाराजांना नारळ हार वगैरे ठेवलं जात आहे, कारण त्यांची कृपा प्राप्त व्हावी म्हणून. बोल म्हसोबा महाराज की जय. म्हसोबा महाराज की जय हो. असं विधान असतं की देवीला घेऊन जात असताना म्हसोबा महाराजांचा पण मानपान वगैरे ठेवायचा असतो. त्याच्यामुळे आम्ही